साई ट्रस्ट विद्यालयात रंगला भक्तीचा मळा। आषाढी एकादशी निमित्त 1100 विद्यार्थ्यांची भव्य दिंडी। विठ्ठलनामाने दुमदुमला परिसर। दिव्य भारत BSM न्यूज उरण। प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे उरण। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त साई ट्रस्टच्या अध्यक्ष नरसू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साई ट्रस्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयात भक्ती, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा भव्य दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। सुमारे 1100 विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण विद्यालय परिसर आणि JNPA टाउनशिप विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेला। पारंपरिक वेशभूषा, भगवे झेंडे, टाळ, मृदंगाचा नाद, अभंग, भजन आणि रिंगण सोहळ्यामुळे उपस्थितांना जणू पंढरपूरच्या वारीचा अनुभव आला। यावेळी अध्यक्ष नरसू पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत भारतीय संस्कृती, वारकरी परंपरा आणि संत साहित्याचे महत्त्व विशद केले। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांसारख्या संतांनी समाजाला दिलेला समता, बंधुता, प्रेम आणि मानवतेचा संदेश विद्यार्थ्यांनी जीवनात आचरणात आणावा, असे आवाहन त्यांनी केले। आधुनिक शिक्षणाबरोबरच संस्कार आणि मूल्यशिक्षणाची सांगड घालणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले। धार्मिक परंपरा, सांस्कृतिक वारसा, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक एकात्मतेचा सुंदर संगम घडवून आणणारा हा आषाढी एकादशीचा सोहळा सर्वांच्या स्मरणात राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली। साई ट्रस्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयाने दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीचा उत्सव अत्यंत देखण्या आणि भक्तिमय स्वरूपात साजरा करून विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीची जपणूक, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि भक्तिभावाची बीजे रुजविण्याचा स्तुत्य प्रयत्न केला। या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात भक्ती, आनंद आणि संस्कारमय वातावरण निर्माण झाले। दिव्य भारत BSM न्यूज प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे। भारतीय संस्कृतीतील आषाढी एकादशीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे, त्यांच्यामध्ये भक्ती, शिस्त, संस्कार आणि सामाजिक ऐक्याची भावना रुजावी, या उद्देशाने विद्यालयाने या कार्यक्रमाचे अत्यंत प्रभावी नियोजन केले होते। कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेला विशेष प्राधान्य दिले। विद्यार्थ्यांनी सलवार कुर्ता, तर विद्यार्थिनींनी नऊवारी साडी परिधान करून हातात भगवे झेंडे घेत विठ्ठलाच्या नामाचा अखंड गजर केला। ज्ञानोबा, तुकाराम, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। टाउनशिपमधील नागरिकांनीही या दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करत विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध सहभागाचे कौतुक केले। या सोहळ्यास JNPAचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्यामध्ये सयाजीराव साळुंखे, मॅनेजर, एस्टेट, JNPA, प्रवीण पाटील, लेबर वेल्फेअर ऑफिसर, JNPA आणि संदीप घरत, मॅनेजर, JNPA यांनी सक्रिय सहभाग नोंदविला। अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसोबत दिंडीत सहभागी होत विठ्ठलनामाचा गजर केला आणि भारतीय सांस्कृतिक परंपरेला अभिवादन केले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे प्रशासकीय अधिकारी रमाकांत गावंड, माध्यमिक मराठी विभागाचे मुख्याध्यापक गिरीश पाटील, बालोद्यान विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली बोरचटे, माध्यमिक इंग्रजी विभागाचे मुख्याध्यापक भूषण जाधव आणि अंकुश जोगळे यांनी विशेष परिश्रम घेतले। त्यांच्या नियोजनामुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रभावीरित्या पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे आदर्श PT शिक्षक मनोहर टेमकर यांच्या नेतृत्वाखाली पारंपरिक लेझिम वादनाने झाली। महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या लेझिमच्या तालावर प्रमुख मान्यवरांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। या स्वागताने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। यानंतर पारंपरिक रिंगण सोहळा पार पडला। वारकरी परंपरेचे दर्शन घडविणारे या सोहळ्यात सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवरांनी उत्साहाने सहभाग घेतला। शाळेचे संगीत शिक्षक पंडित गणेश बंडा यांनी विद्यार्थ्यांसह विठ्ठलाच्या अभंगांचे आणि भक्तिगीतांचे सादरीकरण केले। त्यांच्या सुरेल गायनामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आणि उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले। दिंडीतील शिस्त, फलक लेखन आणि संपूर्ण मांडणीची जबाबदारी कला शिक्षक मिलिंद ठाकूर यांनी समर्थपणे सांभाळली। विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने दिंडी काढत सामाजिक संदेश देणारे आकर्षक फलक सादर केले। त्यामुळे कार्यक्रमाला धार्मिकतेसोबतच सामाजिक जाणीवेचीही जोड मिळाली। कार्यक्रमादरम्यान उपस्थित JNPAचे अधिकारी आणि मान्यवर विद्यार्थ्यांच्या उत्साहात सहभागी झाले। विठ्ठलनामाच्या गजरात त्यांनी विद्यार्थ्यांसोबत नृत्याचा आनंद लुटला। काही मान्यवरांनी पारंपरिक फुगडी खेळत विद्यार्थ्यांचा उत्साह अधिकच वाढविला। अधिकारी आणि विद्यार्थी यांच्यातील हा आत्मीयतेचा संवाद उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरला। यानंतर सर्व मान्यवरांनी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेची मनोभावे पूजा अर्चा केली। भारतीय संस्कृतीत पर्यावरण संवर्धनालाही महत्त्व असल्याचा संदेश देत साई ट्रस्टचे अध्यक्ष नरसू पाटील यांनी उपस्थित सर्व प्रमुख मान्यवरांचे वृक्षारोप भेट देऊन स्वागत केले।
पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला.